नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चनचे सोल्युशन. त्यातील सेक्शन 2 मॅथ्स, युनिट फर्स्ट, नंबर वर्क, त्यातील चॅप्टर नंबर 5 असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ द नंबर्स अँड कंपॅरिझन, त्यातील एक्सरसाइज 5. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, चॅप्टर नंबर 5ला सुरुवात करूया. चॅप्टर नंबर 5 आहे आपलं असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ दी नंबर्स अँड कंपॅरिझन. एक्सरसाइजला सुरुवात करूया. त्यातील क्वेश्चन नंबर 1 आहे, इन विच ऑप्शन आर दी नंबर्स अरेंज इन दी करेक्ट असेंडिंग ऑर्डर. असेंडिंग ऑर्डर मीन्स स्मॉलेस्ट टू बिगेस्ट नंबर. ओके, बघा काही आपल्याला या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्या ऑप्शन्समधून आपल्याला स्मॉलेस्ट नंबरकडून बिगेस्ट नंबरकडे जाणाऱ्या नंबर्सची अरेंजमेंट कोणती आहे तो करेक्ट ऑप्शन असणार आहे. तो आपल्याला या 4 ऑप्शनमधून फाइंड आउट करायचा आहे. ऑप्शन 1 चेक करूया. ऑप्शन 1मध्ये पहिला नंबर दिलेला आहे 10,101. याच्यापेक्षा आपल्याला बिगेस्ट नंबर पाहिजे आहे, मोठा नंबर 10,100. हा नंबर कसा आहे, या नंबरपेक्षा लहान आहे, म्हणून ऑप्शन 1 येणार नाही. ऑप्शन 2 चेक करूया. 50,555. ह्या नंबरपेक्षा आपल्याला मोठा नंबर पाहिजे आहे. बघा 50,000 दिलेला आहे, या ठिकाणी काय आहे 55,000 दिलेला आहे, म्हणजे ह्या नंबरपेक्षा हा नंबर कसा आहे, मोठा नंबर आहे. पुढच्या नंबरमध्ये काय दिलेलं आहे 55,550. येस, ह्या नंबरपेक्षा हा नंबर कसा आहे, मोठा आहे. दोघं 55,000 आहेत, पण ह्या नंबरमध्ये काय आहे 55,055. ओके, याची 100 प्लेस मोठी आहे याच्यापेक्षा, म्हणजे हा काय नंबर झाला, याच्यापेक्षा मोठा नंबर, बिगेस्ट नंबर झाला. ह्या नंबरपेक्षा आपल्याला पुढचा नंबर बिगेस्ट नंबर पाहिजे आहे. बघा काय दिलेला आहे 55,550. याच्यापेक्षा हा नंबर मोठा आहे का, चेक करूया. काय दिला आहे पुढचा नंबर 55,555. येस, 50पेक्षा पुढचा नंबर 5ने मोठा आहे. ओके, म्हणजे ही जी दिलेली अरेंजमेंट आहे ही कशी आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये आहे आणि आपल्याला तोच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. असेंडिंग ऑर्डरमध्ये असलेला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, इन विच ऑप्शन आर दी नंबर्स नॉट अरेंज इन दी करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर. आता या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिले आहेत, त्यात पण काही नंबर्सची अरेंजमेंट दिलेली आहे आणि आपल्याला असा नंबर सिलेक्ट करायचा आहे की नॉट अरेंज इन करेक्ट डिसेंडिंग ऑर्डर. तर कोणती अरेंजमेंट ही करेक्ट डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नाही आहे, म्हणजेच काय, असेंडिंग ऑर्डरमध्ये असलेली आपल्याला ऑप्शन चेक करायचं आहे. असेंडिंग ऑर्डर चेक करूया. काय करायचं आहे आपल्याला, स्मॉलेस्ट नंबरकडून बिगेस्ट नंबर चेक करूया. ओके, ऑप्शन 1 बघा काय दिलेलं आहे, स्मॉलेस्ट नंबरकडून बिगेस्ट नंबरकडे जायचं आहे, ते लक्षात ठेवा. काय या ठिकाणी 40,000. पुढच्या नंबरमध्ये काय आहे 41,000. स्मॉलेस्टकडून बिगेस्टकडे गेलो, या ठिकाणी 41,000, हा पण 41,000 आहे. आता पुढचा नंबर चेक करूया. 237. 237पेक्षा हा नंबर 260 मोठा आहे, म्हणजे ह्या दिलेल्या नंबरपेक्षा हा नंबर कसा आहे, मोठा नंबर आहे. ह्या नंबरपेक्षा आता आपल्याला पुढचा नंबर मोठा पाहिजे आहे. बघा 41,000 आहे, 260 आहे, हा काय आहे 238. हा नंबर ह्या नंबरपेक्षा कसा आहे, स्मॉल आहे. तर ही जी दिलेली अरेंजमेंट आहे ही करेक्ट डिसेंडिंग ऑर्डरमध्ये नाही आहे, म्हणून या ठिकाणी आन्सर काय येईल, ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. 1000 * 88 ग्रेटर दॅन 79,689.
देन विच डिजिट शूड रिप्लेस स्टार. ओके, बघा या ठिकाणी स्टार दिलेला आहे. ह्या स्टारच्या जागेवरती कोणता डिजिट येईल. आता हा जो दिलेला नंबर आहे हा ह्या नंबरपेक्षा मोठा नंबर आहे. ओके, आणि कोणत्या प्लेसवरच्या डिजिटला स्टार दिला आहे, 100 प्लेसच्या. म्हणून ह्या नंबरमधल्या पण 100 प्लेसचा डिजिट बघा काय दिलेला आहे, हा 100 प्लेसचा डिजिट 6 आहे. तर ह्या नंबरपेक्षा जर आपल्याला हा नंबर मोठा पाहिजे आहे तर याची जी 100 प्लेसचा जो डिजिट आहे तो ह्या नंबरच्या 100 प्लेसच्या डिजिटपेक्षा कसा असेल, याच्यापेक्षा मोठा असेल. म्हणजे 6 या डिजिटपेक्षा इथे कुठला तरी मोठा डिजिट येईल. तर 7, 8, 9 यापैकी कोणता तरी डिजिट असणार आहे. तर ऑप्शनमध्ये चेक करूया. 5, जर या ठिकाणी आपण 5 डिजिट टाकला तर हा नंबर लहान तयार होईल या नंबरपेक्षा. तर हे ग्रेटर दॅन साईन करेक्ट नाही येणार. म्हणून 5 हा डिजिट येणार नाही, 4 पण येणार नाही, 6 पण येणार नाही. तर कोणता डिजिट येईल मग, 7 हा डिजिट येईल 100 प्लेसला. कारण की 6 हा डिजिट 100 प्लेसवरती आहे. या 6 या डिजिटपेक्षा मोठा डिजिट ज्यावेळेस आपण या ठिकाणी पुट करू त्याच वेळेस ही जी दिलेली ग्रेटर दॅनची कंडिशन आहे ती सॅटिस्फाय होईल. म्हणून या ठिकाणी काय डिजिट येईल, 7. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, येस. या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. म्हणून ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. इफ द नंबर्स आर अरेंज इन द डिसेंडिंग ऑर्डर, विच डिजिट विल ऑकर ॲट 100 प्लेस ऑफ द नंबर प्लेस 3rd. ओके, या ठिकाणी आपल्याला 4 नंबर्स दिलेले आहेत आणि ह्या नंबर्सला आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे बिगेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबरकडे अरेंज करायचं आहे. बघा सगळ्यात मोठा नंबर कोणता दिसतो आहे या ठिकाणी, 8875. त्यापेक्षा लहान नंबर कोणता आहे, 8758. हा सेकंड नंबरला येईल. 3rd नंबरला कोणता डिजिट येईल, नंबर येईल 8587 आणि 4th नंबरवरती कोणता नंबर येईल, 8478. ठीक आहे, हे आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावून झाले आपले हे नंबर्स. आता काय विचारलं आहे बघा, विच डिजिट विल ऑकर ॲट 100 प्लेस ऑफ द नंबर प्लेस 3rd. 3rd नंबरच्या प्लेसवरती जो नंबर आहे 3rd नंबरवरती कोणता आला, यांना डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केल्यानंतर 3rd नंबरवरती कोणता नंबर येईल, 8587. त्या नंबरच्या 100 प्लेसवरती कोणता डिजिट येतो ते या ठिकाणी आपल्याला विचारलं आहे. बघा ह्या नंबरच्या 100 प्लेसवरती कोणता डिजिट आहे, 5 हा डिजिट आहे. तोच क्वेश्चन विचारला आहे की 3rd प्लेसवरच्या नंबरवरच्या 100 प्लेसवरती कोणता डिजिट आहे, तर कोणता आहे मग 5. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 5, येस. या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. इफ द नंबर्स आर अरेंज इन द डिसेंडिंग ऑर्डर, विच विल बी द 3rd नंबर. ओके, या ठिकाणी आपल्याला नंबर्स दिले आहे आणि ते आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे आहेत. ओके, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे बिगेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबर. आता यांच्यात सगळ्यात बिगेस्ट नंबर कोणता आहे, 78,875 हा सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे. त्यापेक्षा थोडा स्मॉलेस्ट नंबर 78,758 येईल. त्यानंतर या ठिकाणी दोघांना 500 प्लेसवरती आहे, त्यांची 10th प्लेस चेक करूया. या ठिकाणी हा नंबर मोठा आहे या नंबरपेक्षा, म्हणून 3rd प्लेसवरती कोणता नंबर येईल, 78,587. त्यानंतरून 4th प्लेसवरती कोणता नंबर येईल, 78,578. ओके, यांना आपण डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावलं. आता काय विचारलं आहे, विच विल बी द 3rd नंबर. 3rd नंबरवरती कोणता नंबर येईल, तर कोणता नंबर येतो आहे 3rd नंबरवरती, 78,587. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, येस. या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6.
अरेंज द नंबर्स दिस विच डिजिट विल बी द ॲट दी टेन्स प्लेस ऑफ द डिफरन्स बिटवीन दी सेकंड अँड फोर्थ नंबर. ओके, या ठिकाणी आपल्याला काही नंबर्स दिलेले आहेत. ह्या नंबर्सला आपल्याला अरेंज करायचं आहे, असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. आणि आपल्याला काय सांगितलं आहे, सेकंड आणि फोर्थ नंबरवरती जे नंबर्स मिळतील त्यांची जी टेन्स प्लेस आहे त्या टेन्स प्लेसचा डिफरन्स हा कोणता डिजिट येईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला टेन्स प्लेसचा डिफरन्स काढायचा असेल तर दिलेले हे जे नंबर्स आहेत हे आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावावे लागतील. ओके, त्याच वेळेस आपल्याला जे सेकंड आणि फोर्थ नंबर मिळतील त्यांच्यातील टेन्स प्लेसचा डिफरन्स हा पॉझिटिव्ह मिळेल. म्हणून आपल्याला दिलेले हे जे नंबर्स आहेत हे कोणत्या ऑर्डरमध्ये लावायचे आहेत, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचे आहेत. ओके, डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे सगळ्यात बिगेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबरकडे. तर या दिलेल्या नंबर्समध्ये बिगेस्ट नंबर कोणता आहे, सगळ्यात पहिला नंबर कोणता येईल, 43,844. त्यानंतर सेकंड बिगेस्ट नंबर कोणता येईल, म्हणजे ह्या नंबरपेक्षा स्मॉल नंबर कुठला येईल, हा येईल 43,476. थर्ड नंबरवरती कोणता नंबर येईल, 43,048. फोर्थ नंबरवरती कोणता नंबर येईल, 42,544. आणि फिफ्थ नंबरवरती 42,454 हा नंबर येईल. ओके, दिलेले नंबर्स आपण डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज केलेले आहेत. आता यात आपल्याला काय पाहायचं आहे, सेकंड नंबर आणि फोर्थ नंबर यांचे जे टेन्स प्लेसचे डिजिट्स आहेत. बघा, सेकंड नंबरचा जो टेन्स प्लेसवरचा डिजिट आहे तो काय आहे, 7. आणि फोर्थ नंबरच्या टेन्स प्लेसवरचा डिजिट काय आहे, 4. याच्यातील काय काढायचं आहे आपल्याला, डिफरन्स. म्हणजे काय करावं लागेल, 7 मायनस 4 काय येईल आन्सर, 3. तर तो कोणता डिजिट मिळेल मग, यांचा जर डिफरन्स केला आपण तर 3 हा डिजिट मिळतो आहे. बघा ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, येस, या ठिकाणी ऑप्शन 2मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द लास्ट नंबर इफ द नंबर्स आर अरेंज इन दी असेंडिंग ऑर्डर. ओके, आपल्याला या ठिकाणी काही नंबर्स दिलेले आहेत आणि ते नंबर्स आपल्याला असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचे आहेत. आणि फर्स्ट नंबर आणि लास्ट नंबर यांची आपल्याला सम काढायची आहे. ओके, चला तर मग सगळ्यात अगोदर असेंडिंग ऑर्डरमध्ये दिलेले नंबर्स लावून घेऊया. असेंडिंग ऑर्डर मीन्स स्मॉलेस्ट नंबरकडून बिगेस्ट नंबरकडे. यात सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर कुठला आहे, हा दिसतो आहे 24,796. त्यानंतर सेकंड त्यापेक्षा मोठा नंबर येईल 24,976. हा नंबर थर्ड नंबरला येईल आणि दिस नंबर फोर्थ नंबरला येईल. आता काय सांगितलं आहे, हे झाले आपले असेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले गेले नंबर्स. आता आपल्याला फर्स्ट आणि लास्ट नंबर्स जे आहेत त्यांची सम करायची आहे. फर्स्ट नंबर कोणता मिळाला आपल्याला, 24,796 प्लस फोर्थ लास्ट नंबर कुठला आहे, 42,976. या दोघं नंबरची काय करायची आहे आपल्याला, सम. ओके, 6 + 6 12, 9 + 1 10 + 7 17, 9 + 1 10 + 7 17, 4 + 3 7, 4 + 2 6. काय मिळाली सम, 67,772 आहे का हा नंबर ऑप्शन्समध्ये, येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. व्हॉट विल बी द डिफरन्स बिटवीन सेकंड अँड द फोर्थ नंबर इफ द नंबर्स आर अरेंज इन दी डिसेंडिंग ऑर्डर. ओके, या ठिकाणी आता आपल्याला काही नंबर्स दिले आहेत त्यांना आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे
बिगेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबरकडे. तर सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे यात बघा, 14,914 हा सगळ्यात बिगेस्ट नंबर आहे. सेकंड नंबर हा येईल, थर्ड नंबर, फोर्थ आणि फिफ्थ. ओके, आता आपल्याला कोणत्या दोन नंबरचा डिफरन्स सांगितला आहे, सेकंड अँड फोर्थ नंबर यांच्यामधील डिफरन्स. सेकंड नंबर काय आहे बघा, 14,524 मायनस फोर्थ नंबर कुठला आहे, 13,627. 4मधून 7 सबस्ट्रॅक्ट नाही होऊ शकत, म्हणून आपण 2कडून बोरो घेतला, 14 झाला. 14 मायनस 7 7, 4 या ठिकाणी 11, 11 मायनस 2 9, 4 मायनस 6 नाही होऊ शकत, 4कडून बोरो घेतला, 14 झाला. 14 मायनस 6 8, 3 मायनस 3 0, 1 मायनस 1 0. काय मिळालं सबस्ट्रॅक्शन आपल्याला, 897. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसत आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया, क्वेश्चन नंबर 9. विच ऑफ द फॉलोइंग नंबर शुड बी इन द प्लेस ऑफ बॉक्स सो दॅट द नंबर्स आर इन द असेंडिंग ऑर्डर. ओके, आपल्याला हे जे दिलेले नंबर्स आहेत हे असेंडिंग ऑर्डरमध्ये लावलेले आहेत आणि आपल्याला एक मिसिंग नंबर आहे या ठिकाणी. तर या मिसिंग प्लेसवरती कोणता नंबर येईल, तर आपल्याला काय करायचं आहे, असेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, स्मॉलेस्ट नंबरकडून बिगेस्ट नंबरकडे, म्हणजे हा स्मॉलेस्ट नंबर, त्याच्यापेक्षा हा बिगेस्ट, त्याच्यापेक्षा बिगेस्ट नंबर पाहिजे आहे आपल्याला. ओके, आणि ह्या नंबरपेक्षा हा फिलिंग द ब्लँक्सच्या जागेवरचा नंबर कसा पाहिजे आहे, स्मॉलेस्ट नंबर पाहिजे आहे. ओके, तर ह्या दोघं नंबर्सच्या मधला नंबर कोणता आहे ऑप्शनमध्ये ते चेक करूया. बघा, ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे 31,299. हा नंबर ह्या नंबरपेक्षा कसा आहे, स्मॉल आहे, म्हणून हा नंबर येणार नाही. हा नंबर पण 489 स्मॉलेस्ट आहे, ऑप्शन 2 पण येणार नाही. ऑप्शन 3 चेक करूया, 31,705. बघा, या नंबरपेक्षा हा नंबर कसा आहे, ग्रेटर दॅन आहे. ओके, तर या ठिकाणी हा नंबर येऊ शकतो. ऑप्शन 4 चेक करूया. ऑप्शन 4मध्ये काय दिलं आहे, 32,810. हा नंबर ह्या नंबरपेक्षा मोठा जरी असला तरी 31,901 पेक्षा मोठा आहे. तर आपल्याला काय पाहिजे आहे, लहान नंबर पाहिजे आहे. ओके, म्हणून मग काय येईल, ऑप्शन 3मध्ये जो नंबर दिलेला आहे 31,705 हा नंबर या मिसिंग प्लेसच्या जागेवरती येईल. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन कुठला येईल, ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द थर्ड नंबर इफ द नंबर्स आर अरेंज इन दी डिसेंडिंग ऑर्डर. ओके, या ठिकाणी दिलेले नंबर्स जे आहेत त्यांना आपल्याला सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावायचं आहे. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लावून घेऊया. सगळ्यात अगोदर बिगेस्ट नंबरकडून स्मॉलेस्ट नंबरकडे, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. ओके, काय सांगितलं आहे आता बघा, व्हॉट विल बी द सम ऑफ द फर्स्ट अँड द थर्ड नंबर. फर्स्ट आणि थर्ड नंबरची सम करायची आहे. ती सम काय येईल बघा, फर्स्ट नंबर काय मिळाला आहे आपल्याला, 39,296 प्लस थर्ड नंबर कुठला आहे, 32,996. यांची काय करायची आहे आपल्याला सम. 6 + 6 12, 19, 12, 6 + 1 7. काय मिळाली सम, 72,292. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसत आहे, म्हणून ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत.
पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.